प्रश्न पहिला, देशातील पहिली बालिका पंचायत कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती? ऑप्शन 1 राजस्थान, ऑप्शन 2 गुजरात, ऑप्शन 3 बिहार, ऑप्शन 4 आंध्र प्रदेश. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 गुजरात. तर देशातील पहिली बालिका पंचायत गुजरात या राज्यात आयोजित करण्यात आली होती. प्रश्न दुसरा, पहिला महिला खो खो विश्वकप 2025 कोणत्या देशाने जिंकला? ऑप्शन 1 रशिया, ऑप्शन 2 चीन, ऑप्शन 3 जर्मनी, ऑप्शन 4 भारत. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 भारत. पुढचा प्रश्न आहे, झारिया ही दगडी कोळशाची खाण पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1 झारखंड, ऑप्शन 2 तामिळनाडू, ऑप्शन 3 उत्तर प्रदेश, ऑप्शन 4 तेलंगणा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 झारखंड. अबॅकस या गणक यंत्राचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला? ऑप्शन 1 अमेरिका, ऑप्शन 2 जपान, ऑप्शन 3 चीन, ऑप्शन 4 ऑस्ट्रेलिया. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 चीन. तर अबॅकस या गणक यंत्राचा शोध सर्वप्रथम चीन या देशाने लावला. दरवर्षी लाल किल्ला येथे भारत पर्व महोत्सवाचे आयोजन कोणत्या मंत्रालयाच्या वतीने होते? ऑप्शन 1 केंद्रीय कृषी मंत्रालय, ऑप्शन 2 केंद्रीय वित्त मंत्रालय, ऑप्शन 3 केंद्रीय सुरक्षा मंत्रालय, ऑप्शन 4 केंद्रीय पर्यटन मंत्रालय. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 केंद्रीय पर्यटन मंत्रालय. पुढचा प्रश्न आहे, वायुदाब मापी, तापमापी यामध्ये आढळणारा वायू कोणता आहे? ऑप्शन 1 थिनर, ऑप्शन 2 पारा, ऑप्शन 3 सुवर्ण, ऑप्शन 4 लोह. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 पारा. मिथेन वायूला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन 1 मार्श गॅस, ऑप्शन 2 इथेन, ऑप्शन 3 प्राकृतिक गॅस, ऑप्शन 4 ब्युटेन. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 मार्श गॅस. कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेले पोफरी येथील जल विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 रायगड, ऑप्शन 2 सातारा, ऑप्शन 3 रत्नागिरी, ऑप्शन 4 कोल्हापूर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 रत्नागिरी. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने कॉमन पिकॉक नावाच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे? ऑप्शन 1 हरियाणा, ऑप्शन 2 उत्तराखंड, ऑप्शन 3 हिमाचल प्रदेश, ऑप्शन 4 मेघालय. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 उत्तराखंड. तर उत्तराखंड राज्य सरकारने कॉमन पिकॉक नावाच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे. भारतातील कोणते राज्य कुल्ह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक कालवा सिंचन पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन 1 ओडिसा, ऑप्शन 2 कर्नाटक, ऑप्शन 3 बिहार, ऑप्शन 4 हिमाचल प्रदेश. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 हिमाचल प्रदेश. कॉस्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या अहवालानुसार कोणत्या देशात राहणे सर्वात महाग आहे? ऑप्शन 1 स्वित्झर्लंड, ऑप्शन 2 ऑस्ट्रिया, ऑप्शन 3 व्हिएतनाम, ऑप्शन 4 सिंगापूर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 स्वित्झर्लंड. तर कॉस्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या अहवालानुसार स्वित्झर्लंड या देशात राहणे सर्वात महाग आहे. पुढचा प्रश्न आहे, लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार खालीलपैकी कोणत्या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते? ऑप्शन 1 लिमोनाइट, ऑप्शन 2 सिडेराइट, ऑप्शन 3 मॅग्नेटाइट, ऑप्शन 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 मॅग्नेटाइट. कोणत्या दिवशी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा
स्थापना दिन साजरा केला जातो? ऑप्शन 1 10 जानेवारी, ऑप्शन 2 2 फेब्रुवारी, ऑप्शन 3 5 जानेवारी, ऑप्शन 4 1 जानेवारी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 1 जानेवारी. भारतातील कोणत्या राज्यात नुकताच समान नागरी कायदा लागू करण्यात आला आहे? ऑप्शन 1 हरियाणा, ऑप्शन 2 उत्तराखंड, ऑप्शन 3 केरळ, ऑप्शन 4 मध्य प्रदेश. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 उत्तराखंड. पाणीपुरी बनविण्याची सुरुवात कोणत्या देशात झाली होती? ऑप्शन 1 अमेरिका, ऑप्शन 2 इंडोनेशिया, ऑप्शन 3 भारत, ऑप्शन 4 लिबिया. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 भारत. तर पाणीपुरीचा शोध कोणी लावला याबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहे. काही इतिहासकारांच्या मते पाणीपुरीचा शोध द्रौपदीने लावला होता, तर काही इतिहासकारांच्या मते पाणीपुरीचा शोध मगध काळात लागला होता. म्हणजेच पाणीपुरीचा शोध भारतातच लागला आहे. तसेच महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पाणीपुरीला पवित्र दर्जा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.